आणि आता पुढची बातमी पाहूयात। कोथिंबीरीसोबत फुकट मिळणारा कढीपत्ता आता 300 ते 400 रुपये किलो दरात विकला जातोय। खराब हवामानामुळे दक्षिणेतील राज्यात कढीपत्त्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय। आवक कमी झाल्याने मुंबई कृषी उत्पन्न समितीत 80 ते 90 रुपये किलो दराने विकला जाणारा कढीपत्ता आता 200 ते 400 रुपयांवर पोहोचलाय। विक्रमी दरवाढीमुळे किरकोळ विक्रेत्यांनी खरेदीकडेच पाठ फिरवली असून मुंबई नवी मुंबईकरांच्या नाश्त्यासह जेवणातून देखील आता कढीपत्ता गायब झालेला आहे। पत्ता आता पहिला कसा आपण मिरची कोथिंबीर घेतली तरी ते एक दोन काड्या द्यायच्या, आता काड्या देतच नाहीत कारण कढीपत्ता बाजारातच नष्ट झालेला आहे। आता बाजार भाव एवढा वाढलाय, कुठे गेला, गुजरातला गेला, कुठे गेला ते माहिती नाहीये। 4-5 दिवसामध्ये पाला हा 300 ते 400 रुपये किलो होता। तो पण आपला गावठी पाला, गावावरती झाडे बेडे असतात ते तोडून लोकांनी पाठवलेला ह्या विक्रीमध्ये तो विकलेला आहे। तर आता आजपासून चालू झालेला आहे। हैदराबादवरून गाड्या आलेल्या आहेत। आजचा बाजार 120 रुपये खरेदी आहे आणि आम्हाला इथं आता 150 रुपये विकल्याशिवाय आमचं सुद्धा मालाचे पैसे होत नाहीत। जे शेतकऱ्यांनी जे जागेवरतीच त्यांनी भाव वाढवल्यामुळं मुंबईपर्यंत काही येऊ शकलं नाही, मुंबईत काही आला नाही। त्याच्यामुळे 2-3 दिवस 200, 300, 400 जसं होईल तसं बाजार इथं वाढला। मग आता लोकांना इथं फुकट मसाल्यावरती पाहिजे तर कसा भेटणार मग इथं? दुकानदारांकडून आपण कोथिंबीर मिरची वगैरे घेतो, त्याच्यावर कढीपत्ता फ्री देतात, पण आता त्याचे पण पैसे मोजावे लागले आहेत। मग माणसाने जगायचं कसं? आम पब्लिक आता नेते लोक हे लोक येऊन गेलेत, सांगतात हे याचं बजेट हे करेन, त्याचे बजेट हे करेन। ते सगळं सोडून आम्ही आम पब्लिक मिडल क्लास लोकांनी खायचं काय आणि बचत करायचं काय?